हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू लेट्स लर्न. सो आपण बघत आहे चॅप्टर नंबर 10 मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. सो याच्यात लाईक आता आपण काय बघितलं आतापर्यंत, फोर्सचं इक्वेशन बघितलं आणि मी तुम्हाला आठवतं एक एक्सपेरिमेंट करून दाखवला होता. आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की जसं तुम्ही करंटची डायरेक्शन चेंज करताय, बॅटरीच्या पोलॅरिटी रिव्हर्स केला तर करंटची डायरेक्शन चेंज केली होती. आठवते लास्ट एक्सपेरिमेंटमधला व्हिडिओ. तर काय चेंज होतं तुमचं, जो तुमचा ॲल्युमिनियम रॉड होता तो काय होत होता, हलत वेगळ्या डायरेक्शनला होता. पहिले अशा टाईपमध्ये मूव्ह होत होता. त्याच्यानंतर बॅटरीची पोलॅरिटी रिव्हर्स केल्यानंतर जो तुमचा ॲल्युमिनियम रॉड आहे तो कसा मूव्ह होत होता, या प्रकारात मूव्ह होत होता. मीन्स ॲल्युमिनियम रॉडची डायरेक्शन चेंज होते. ओके, सो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की जो तुमचा ॲल्युमिनियम रॉड आहे, त्याच्यातून काय पास होत आहे, करंट पास होत आहे. आणि ज्याच्यात तुम्ही तो ॲल्युमिनियम रॉड ठेवलेला आहे त्याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फील्ड. आणि त्या ॲल्युमिनियम रॉडवर जो फोर्स ऍक्ट होतोय, हे तर बघितलं आपण की फोर्स हा काय क्रॉस प्रोडक्ट आहे कोणाकोणाचा, व्हेलॉसिटी अँड मॅग्नेटिक फील्डचा. सो जो तो फोर्स ऍक्ट होतोय त्या फोर्सची मॅग्निट्यूड कशी कॅल्क्युलेट करायची आणि कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायची. तर आता सध्या आपण बघणार आहे की तुमचा ॲल्युमिनियम रॉड आहे, ज्याच्यात करंट कॅरी होतोय त्या वायरमध्ये, त्याच्या वरती फोर्स कसा होतोय आणि तो फोर्स कसा कॅल्क्युलेट करायचा. ओके, सो लाईक हे बघा, तुम्हाला बुकमध्ये 10.5 जो टॉपिक आहे तो तुम्ही तुमच्या बुकमधला ओपन करा आणि ही वाली फिगर बघा. सो इथे व्यवस्थित लाईक ऑब्झर्व करा, हे जे तुमचे डॉट्स दिसतात ना, हे डॉट्स आणि त्याला सर्कलमध्ये ऍक्च्युअल मध्ये प्लेन पेपरवरती तुम्हाला 3D डायग्राम नाही शो करतायत. तर बेसिकली त्यांनी इथे 3D डायग्राम शो केलेली, ही तुमची 3D डायग्राम आहे, बट तुम्हाला इथे दिसत नाहीये की 3D आहे. असं अज्युम करा, तुम्ही मध्ये पेपर ठेवलेला आहे, हा तुमचा काय पेपर, अज्युम करा हा जो पेपर आहे ना तो पेपर आहे. आणि या साईडला, पेपरच्या पाठीमागच्या साईडला तुमचा एन पोल आहे आणि पेपरच्या समोरच्या साईडला तुमचा कोणता पोल आहे, एस पोल आहे. आता मला सांगा, मॅग्नेटिक फील्ड कशी डायरेक्शन येईल, एन टू एस येईल ना. अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन 3D डायग्राम अज्युम करा तुम्ही की एन त्या साईडला कोणता पोल आहे, एन, या साईडला कोणता पोल आहे, एस, आणि तुम्ही मधी पेपर ठेवलेला आहे. तर एन टू एस काय होईल, मॅग्नेटिक फील्ड येईल. ठीक आहे. आणि ती मॅग्नेटिक फील्ड ती मॅग्नेटिक फील्ड काय करा, ती मॅग्नेटिक फील्ड जी ती तुम्ही इंडिकेट करता डॉट्सने. डॉट्स हे कधीही या प्रकारे, डॉट्स हा कधीही इंडिकेट करतो मॅग्नेटिक फील्ड ही तुमची आउट ऑफ द प्लेन आहे. म्हणजे तुमची अरेंजमेंट कशी असेल, पेपर ठेवलेला आहे, पेपरच्या त्या बाजूला एन पोल आहे आणि पेपरच्या ह्या बाजूला कोणता पोल आहे, एस पोल आहे. आणि जर सपोज क्रॉस साइन असलं, ह्या साइनच्या ऐवजी क्रॉस साइन असलं, आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी राहील, इन टू द प्लेन ऑफ द पेपर, म्हणजे कसं माहिती का, आता सपोज हा कन्सिडर करा, हा तुमचा पेपर आहे, तर ह्या साईडला एन पोल राहील आणि ह्या साईडला एस पोल राहील आणि इथे असं क्रॉस साइन राहील. सॉरी, क्रॉस साइन मीन्स असं राहील. एन टू एस अशा प्रकारे जाईल तुमची मॅग्नेटिक फील्ड. एन टू एस, नाऊ एन पोलीस ह्या साईडला आणि एस पोलीस त्या साईडला. तुम्ही हवं तर असंही अज्युम करू शकता. आपला ब्लॅकबोर्ड आहे, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन करते, ब्लॅकबोर्डला अज्युम करा. ब्लॅकबोर्डच्या पाठीमागे भिंतीमध्ये कोणता पोल आहे, एन पोल आहे, आणि ब्लॅकबोर्डच्या पुढे कोणता पोल आहे, एस पोल आहे. आता मग मॅग्नेटिक फील्ड कशी येईल, एन टू एस, म्हणजे तिकडच्या साईडने एन पोल पासून मॅग्नेटिक फील्ड स्टार्ट होईल आणि देन एस पोल वरती जाऊन कॉन्ट्रॅक्ट होईल. इकडून डिस्ट्रीब्यूट व्हायला सुरुवात करेल आणि इकडे येऊन कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात करेल. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि दुसऱ्या केसमध्ये जेव्हा तुम्हाला क्रॉस साइन बनवायचं असतं, तर आता काय, ब्लॅकबोर्डच्या समोर तुमचा एन पोल आहे आणि भिंतीच्या पाठीमागे तुमचा एस पोल आहे. सो काय होईल, तुमचं ब्लॅकबोर्डच्या आतमध्ये तुमची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन राहील. लाईक हे एक एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. नाही तर मला सांगा, तुम्ही हे तर बघितलेलंच आहे आपण की एन असेल आणि एस असेल तर मॅग्नेटिक फील्ड अशी असते, एन टू एस डायरेक्शन मध्ये. ही एक गोष्ट माहिती आहे. तुम्ही असं म्हणू शकतात की लाईक तुम्हाला बाण माहिती ना, जर कोणाला बाण मारायचा आहे
तर तो कुठे राहील, एन पोलवरती राहील. कोणाला बाण मारायचा आहे तो कोणत्या पोलवर राहील, एन पोलवरती राहील. आणि मारायच्या वेळेस काय असतं तुमचं, तुम्ही कोणाला मारताय तर तुम्ही इथून मारताय एन पोल पासून एस पोल पर्यंत. म्हणजे आता बाण जो व्यक्ती मारतोय तो काय पेपरच्या त्या साईडला आहे आणि तुम्ही त्याचे टार्गेट आहे, तो तुम्हाला मारतोय. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला कोणतं साईन बनवायचंय, डॉट साईन. आणि आता दुसरा केस, तर आता काय, ज्याच्या हातात बाण आहे तो पेपरच्या बाहेर आहे, म्हणजे तो व्यक्ती पेपर वरती आहे आणि तो पेपर वरती बाण मारतोय. तर तेव्हा तुम्हाला कोणतं साईन बनवायचंय, क्रॉस साईन. इट इज इन टू द प्लेन ऑफ द पेपर अँड डॉट इज आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर. सो ही जी तर डॉट 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 दाखवलेले आहे तुम्हाला, याचा अर्थ काय माहिती का, ह्या डॉट्सच्या तिकडच्या साईडला एन पोल आहे आणि इकडच्या साईडला त्या पेपरच्या समोर एस पोल आहे. आणि ही मॅग्नेटिक फील्ड अशी आहे, N2S. अशा प्रकारे ही मॅग्नेटिक फील्ड. कळालं? हे लिहून घ्या तुम्ही तुमच्या बुक्सवर किंवा नोटबुकवर. D इज आउट ऑफ द प्लेन अँड क्रॉस इज इन टू द प्लेन. तुम्हाला खूप ठिकाणी आता हे यूज करावं लागणार आहे. आता बघा याच्यात काय आहे, तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दिलेली आहे, म्हणजे बी ची डायरेक्शन दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक कंडक्टर घेतला अल्युमिनियम रॉड, जसं की आपण अल्युमिनियम रॉड घेतलेला होता, तो अल्युमिनियम सेम एक्सपेरिमेंट आहे, तोच एक्सपेरिमेंट आहे, फक्त इथे 2D डायग्राम मध्ये एक्सप्लेन करते. अल्युमिनियम रॉड घेतला आणि अल्युमिनियम रॉडला मी ठेवलं मॅग्नेटिक फील्ड मध्ये, म्हणजे N2S माझी जी फील्ड होती त्याच्यात मी काय केलं, अल्युमिनियम रॉड ठेवला आणि त्याच्यातून माझं करंट जात आहे, मीन्स वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, ही माझी वेलॉसिटी आहे इलेक्ट्रॉन्सची. ऑब्विसली बघा ही लेंथ कन्सिडर करा, इथून ते इथपर्यंत ही काय लेंथ कन्सिडर करा. तुम्हाला आता मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कळाल्या असतील, नजर कळाल्या तर मला झूम क्लास मध्ये विचारशाल, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे. सो आता बघा इथे एक कंडक्टर ठेवलेला आहे आणि कंडक्टरची लेंथ आहे एल लेंथ एवढी आपण कन्सिडर केलेली आहे आणि आपण फक्त त्या लेंथ साठीच इफेक्ट बघतोय. मग मॅम तुम्ही विचारशाल मॅम फक्त एल लेंथच का कन्सिडर केली, कम्प्लीट का नाही केली. आपण कम्प्लीट साठी इफेक्ट नाही कन्सिडर करत आहे, आपण फक्त एका पोर्शन साठी इफेक्ट कन्सिडर करतोय. ठीक आहे. सो ही इथून ते इथपर्यंत लेंथ आहे एल. एल इज नथिंग बट द लेंथ ऑफ द कंडक्टर ऑन विच वी आर सीइंग द इफेक्ट. आणि त्याच्यानंतर त्या कंडक्टर मध्ये जेवढेही तुमचे हे इलेक्ट्रॉन्स आहेत, आता हा काय तुमचा अल्युमिनियम रॉड आहे अशा प्रकारे आणि ही त्याची लेंथ आहे. तर ऑब्विसली या सेक्शन मध्ये जे तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे डॉटवाले इलेक्ट्रॉन्स नाही आहेत बरं का, ही मॅग्नेटिक फील्ड आहे. सो जे तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत लेंथ ऑफ द कंडक्टर मध्ये, करंट कोणत्या डायरेक्शनला जात आहे, या डायरेक्शनला. सो मी काय सांगितलं तुम्हाला, नेहमी करंटची डायरेक्शन आणि इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटची डायरेक्शन ही अपोजिट असते. म्हणजे ऑब्विसली आपले इलेक्ट्रॉन्स कोणत्या डायरेक्शनला जातील, राईट हँड साइडला. अशा प्रकारे म्हणजे वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉनची डायरेक्शन काय झाली, या साइडला. ही ड्रिफ्ट वेलॉसिटी आहे, म्हणजेच वेलॉसिटी जी तुमच्या लेंथ ऑफ द कंडक्टर मध्ये कन्सिडर केलेली. आता मला सांगा याच्यात तुम्हाला काय काय माहिती आहे. एक तुम्हाला माहिती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि एक तुम्हाला माहिती आहे वेलॉसिटीची डायरेक्शन. ठीक आहे. आता तुम्हाला आठवतंय आपण लेफ्ट हँड रूल यूज केला होता. लेफ्ट हँड रूल मी तुम्हाला सांगितला होता. तर लेफ्ट हँड रूल मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ह्या तिन्ही फिंगर्स एकमेकांना असे स्ट्रेच करायच्या. ठीक आहे. स्ट्रेच केल्यानंतर तुमची इंडेक्स फिंगर काय इंडिकेट करते, मॅग्नेटिक फील्ड. मिडल फिंगर काय इंडिकेट करते, करंटची डायरेक्शन. ठीक आहे. मिडल फिंगर काय इंडिकेट करते, करंटची डायरेक्शन. त्याच्यानंतर व्हीडी काय इंडिकेट करते इथे तुम्हाला, वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन्स. सो मी तुम्हाला लेफ्ट हँड रूल तिन्ही फिंगर्स अशा प्रकारे एकमेकांना स्ट्रेच करायच्या की त्या तिघही एकमेकांना परपेंडिक्युलर असेल. आता इंडेक्स फिंगर काय, मॅग्नेटिक फील्ड. चला तुम्ही पण माझ्यासोबत करा. ठीक आहे. मी हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघशाल तेव्हा माझ्यासोबत कराल, मग तुम्हाला कळेल. मला सांगा मॅग्नेटिक फील्ड कशी आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर आहे. आउट ऑफ द प्लेन म्हणजे असं इमॅजिन करा की तुम्ही बुककडे बघतायत आणि त्या मुवमेंटला, बुककडे बघत असताना मुवमेंटला काहीतरी तुमच्याकडे येतंय. लाईक हॅरी पॉटर वाली मूवी इमॅजिन करून घ्या आणि आपण मॅजिक स्कूलमध्ये. सो असं इमॅजिन करा की तुम्ही बुककडे बघतायत आणि त्या मुवमेंटला तुमच्या बुकमधून काहीतरी बाहेर येतंय. सो तुमची मॅग्नेटिक फील्ड कशी येते, आता बाहेर येते, म्हणजे तुमच्याकडे येते. तो पॉइंट आउट द फिंगर टुवर्ड्स यू. म्हणजे ही जी इंडेक्स फिंगर आहे मॅग्नेटिक फील्ड वाली, ती काय करशाल तुम्ही स्वतःकडे पॉइंट आउट करशाल. त्याच्यानंतर
तुमची मिडल फिंगर काय सांगते, करंटची डायरेक्शन. मिडल फिंगर करंटची डायरेक्शन दाखवलेली आहे, ती आहे लेफ्ट साइडला. ओके. सो त्याच्यानंतर तुम्ही करशाल लाईक या प्रकारे, हा असा अरेंजमेंट येईल. हे बघा, हे कसं कळालं ना गन, तर हे कसं आहे इन टू द प्लेन ऑफ द पेपर आहे. तुम्ही हे कसं करशाल, इन टू द प्लेन ऑफ द पेपर आहे. ही जाते, पण तुम्हाला काय हवी, एखादी गोष्ट तुमच्याकडे हवी आहे. कारण तुम्ही जेव्हा बघशाल बुकमध्ये, तर मॅग्नेटिक फील्ड काय बुक मधून बाहेर येते, आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर आहे. म्हणून तुम्ही असं नाही घेऊ शकत, असं घ्यायचंय तुम्हाला. ठीक आहे, असं घ्यायचंय, कारण तुमची मॅग्नेटिक फील्ड बाहेर येते. त्याच्यानंतर ही डायरेक्शन कोणाची आहे, ही डायरेक्शन तुमची करंटची, जी लेफ्टला दाखवते. आणि मग थंब बघा, तुमचा थंब कुठे आहे, वरती आहे. थंब कुठे आहे, हे बघा, हे असं ठेवलेलं आहे ना, सरळ हाताला इकडे तिकडे योगा करू नका, सगळ्याचे सगळे असं ठेवलेलं आहे ना, अशा ऐवजी हाताला असं करा. सो हँडला तुम्ही असं केलं तर त्याच्यानंतर काय, इंडेक्स फिंगर काय दाखवते तुम्हाला, तुम्ही बाहेर येते मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर करंटची डायरेक्शन जी ह्या डायरेक्शनला चाललं, आणि फोर्स जो की अपवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजे ह्या कंडक्टर मध्ये जो फोर्स येईल तो काय राहील, अपवर्ड डायरेक्शन मध्ये. म्हणजे इमॅजिन करा की तुम्ही आता हे ठेवलेलं आहे, हा अल्युमिनियम रॉड ठेवलेला आहे मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तर फोर्स काय तुमचा अपवर्ड आहे. सो तुमचा हा जो रॉड आहे तो कसा मूव्ह होईल माहिती, अपवर्ड मूव्ह होईल. हा जो रॉड आहे ना, तो थोडासा वरती मूव्ह होऊन जाईल. सपोज हा माझा रॉड आहे, ही करंटची डायरेक्शन आहे, मॅग्नेटिक फील्ड आणि इकडे एस, इकडे म्हणजे माझ्याकडे येते आउट ऑफ द प्लेन ऑफ द वेव्ह. तर हा काय होईल, अपवर्ड मूव्ह होईल माझा, अपवर्ड. हा रॉड माझा काय होईल, अपवर्ड मुवमेंट होईल. एक तर अशा प्रकारे माझी मुवमेंट होईल. ठीक आहे, कळालं. सो हे तुम्हाला कळालं बेसिक्स वगैरे सगळं काही, इंट्रोडक्शन पार्ट. सो आता आपल्याला या फोर्सची मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन फाइंड आउट करायची आहे ह्या डेरिव्हेशन मध्ये. तर तुम्हाला इथे काय दिलेलं आहे, इथ्यात काय इलेक्ट्रॉन्स आहेत. या अल्युमिनियम रॉड मध्ये काय आहे, इलेक्ट्रॉन्स आहेत. लाईक मी इथे येलोने इंडिकेट करते, हे काय तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे. सो मला सांगा करंटची डेफिनेशन काय, करंटची डेफिनेशन काय. मी कमेंट सेक्शन बघेल जेव्हा मी तुम्हाला युट्यूब लिंक देईल, तर प्लीज व्हिडिओ चालू असताना तुम्ही आन्सर करू शकतात. ठीक आहे. सो मला सांगा करंटची डेफिनेशन काय, चार्ज पर युनिट टाइम आहे की नाही. करंट इज इक्वल्स टू चार्ज पर युनिट टाइम, I is equals to Q by T. सो Q काय येईल तुमचा, Q काय येईल मला सांगा. जर करंट तुमचा चार्ज पर युनिट टाइम आहे, तर Q काय येईल तुमचा, I मल्टिप्लाइड बाय T. हो की नाही, I मल्टिप्लाइड बाय T. T इज नथिंग बट अ टाइम. आता मला सांगा तुम्ही कधीही स्पीड कॅल्क्युलेट करता, स्पीडचा फॉर्म्युला काय, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स बाय टाइम. हो की नाही, डिस्टन्स बाय टाइम. सो स्पीडलाच तुम्ही काय म्हणतात, इथे स्पीड. आता इथे जर आपण जर एखादं बाईकची गोष्ट करतोय, तर बाईकची गोष्ट करता असताना आपण बाईकची स्पीड कॅल्क्युलेट करतो, तर डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो आणि त्याच्याला डिवाइड करतो की त्या डिस्टन्सला कव्हर करायला किती वेळ लागला, हे तुमची बाईकची स्पीड काढते. ठीक आहे. बट आता आपण बघतोय इलेक्ट्रॉनची स्पीड. सो इलेक्ट्रॉनची स्पीड म्हणजे काय, वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन दॅट इज इक्वल्स टू डिस्टन्स. तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय आणि किती टाइम मध्ये ट्रॅव्हल करतोय. मला सांगा जर तुम्हाला टाइम काढायचंय तर टाइम कसं काढशाल तुम्ही, टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स बाय वेलॉसिटी, डिस्टन्स बाय वेलॉसिटी. सो मला सांगा डिस्टन्स बाय वेलॉसिटी काय येईल तुमचा, टाइम येईल. सो डिस्टन्स किती आहे तुमचं L आणि वेलॉसिटी किती आहे V D. डिस्टन्स किती आहे लेंथ L आणि वेलॉसिटी किती आहे VD. आणि त्याच्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेट करताय टाइम. सो इथे तुम्ही T जो आहे तो काय रिप्लेस करू शकता, याच्यात T काय रिप्लेस करू शकतात, L बाय VD, लेंथ ऑफ द कंडक्टर डिवाइडेड बाय ड्रिफ्ट वेलॉसिटी, दॅट इज नथिंग बट अ चार्ज. हे कळालं तुम्हाला. चलो याला आपण इथे असं सोडूया. आणि मला आता सांगा इथे जर तुम्हाला मीन्स VD काढायचा आहे, तर VD काय येईल बेसिकली,
IL बाय Q. हा काय आला तुम्हाला? वेलॉसिटी, ड्रिफ्ट वेलॉसिटीची व्हॅल्यू आली तुम्हाला. हे एवढं डेरिव्हेशन पाठ कळाला. चला आता आपण नेक्स्ट वळूया. मला सांगा, आपण फोर्स बघितला होता आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये. तर मी काय सांगितलं होतं? फोर्स इज नथिंग बट अ क्रॉस प्रोडक्ट ऑफ, क्रॉस प्रोडक्ट कोणाकोणाचा आहे? वेलॉसिटी अँड मॅग्नेटिक फील्ड. फोर्स ची डायरेक्शन कशी फाइंड आउट करतो तुम्ही? क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन अँड मॅग्नेटिक फील्ड. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे खूप ठिकाणी यूज होणार आहे. ठीक आहे. फोर्सची डायरेक्शन वेलॉसिटी इंटू मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. जर मॅग्नेट्यूड कॅल्क्युलेट करायची तर फोर्स इज इक्वल्स टू क्यू व्ही इंटू बी, व्ही इंटू बी इंटू साइन थीटा, साइन थीटा and n cap. N cap. So n cap is nothing but a unit vector, is a unit vector perpendicular to the B and V in the direction of F. So theta is nothing but a angle between B and V. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काय बघत आलो हे बघा. ह्या डायग्राम मध्ये पण आपण काय बघितलं? थिटा इज द अँगल बिटवीन बी अँड व्ही. व्यवस्थित लक्ष द्या. सो मी काय सांगितलं तुम्हाला, ही डायग्राम 3D मध्ये अज्युम करायची. मला 3D मध्ये नाही मिळालं ॲनिमेशन, मी टाकणार होते बट नाही मिळालं मला. सो तुम्ही आता अजम्पशन जास्त करा, तुम्ही विचार जास्त करा. सो एन पोल ब्लॅकबोर्डच्या पाठीमागे आणि एस पोल पुढे, म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या बुक मधून बाहेर येते. आपण हॅरी पॉटर वाले बुक वाचतोय, मॅजिकल बुक. सो एखादी गोष्ट तुमच्या बुक मधून बाहेर येते. सो म्हणजे काय, लाईक ती या प्रकारे बाहेर येईल. ही जर डायरेक्शन घेतली आपण बाहेर येण्याची. आणि वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन काय आहे? ऑपोजिट डायरेक्शन ऑफ द करंट. सो ऑपोजिट डायरेक्शन ऑफ करंट. सपोज मी असं इथे 3D डायमेन्शन अज्युम करते. ठीक आहे. हा 3D व्ह्यू आहे माझा. सो मी तुमचं बुकचं पेज आहे ते 3D ला ठेवलंय. आता बघा व्यवस्थित. हाय माझा एन पोल, हाय माझा एस पोल. तर माझी मॅग्नेटिक फील्ड कशी येईल? एन पोल टू एस पोल येईल. हो की नाही? अशी येईल. आणि त्यानंतर जो हे राहील लाईक वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन काय? करंटच्या ऑपोजिट डायरेक्शन. जर करंट माझा इकडे चाललाय तर वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन काय राहील? इकडे राहील. म्हणजे मी सेंटर जर अज्युम केला तर माझं हे या डायरेक्शनला राहील वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन. तर व्यवस्थित नीट बघा. वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन कोणाला परपेंडिक्युलर आहे? मॅग्नेटिक फील्डला. वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन कोणाला परपेंडिक्युलर आहे? मॅग्नेटिक फील्डला. आणि मी तुम्हाला पहिल्या याच्यातही सांगितलं होतं, वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन लाईक व्हीडी ही मॅग्नेटिक फील्ड, आणि त्याच्या परपेंडिक्युलर मध्ये काय राहतं? 3D डायमेन्शन मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, एक क्यूब दाखवलं होतं आणि क्यूब मध्ये दाखवलं होतं. तर हे दोघं जेव्हा परपेंडिक्युलर असतात बेसिकली, तेव्हा फोर्स तुमचा काय असतो? मॅक्सिमम व्हॅल्यू असतो. हे दोघं जेव्हाही परपेंडिक्युलर असतात तेव्हा फोर्स काय असतो? तुमचा मॅक्सिमम व्हॅल्यू असतो. बट मॅम जर सपोज हे दोघं परपेंडिक्युलर नाही आहेत, मी असं धरून घेते की लाईक माझा हा जो कंडक्टर आहे हा थोडासा टिल्ट झाला अशा प्रकारे, त्याच्यामुळे काय झालं? माझं व्हीडीची पण डायरेक्शन अशीच्या ऐवजी या प्रकारे झाली. म्हणजे काय झालं? आता व्हीडीची डायरेक्शन अशी झाली. म्हणजे तर 90 डिग्री नाही आहे, 90 डिग्री पेक्षा कमी आहे किंवा जास्त आहे. सो मॅम आता फोर्सचं काय होईल? सो ऑब्व्हियसली फोर्स पण चेंज होईल. जसा तुमचा अँगल चेंज होतोय तसा तुमचा फोर्सही चेंज होईल. कारण थीटा इज द अँगल बिटवीन व्ही अँड बी. सो फोर्स इज इक्वल्स टू क्यू व्ही बी साइन थीटा. मला सांगा साइन थीटाची व्हॅल्यू मॅक्सिमम कधी असते? साइन थीटाची व्हॅल्यू मॅक्सिमम कधी असते? तर मॅक्सिमम कधी असते? जेव्हा साइन थीटा 1 असतो. आणि साइन थीटा 1 कधी राहील? साइन 90 डिग्री इज इक्वल्स टू 1. म्हणजेच थीटा जर माझा 90 डिग्री असेल तर माझा मॅक्सिमम फोर्स एक्झर्ट होतो. थीटा 90 डिग्री पेक्षा कमी जरी असला किंवा जास्त असला तरी फोर्स एक्झर्ट होतो. बट तो फोर्स हा मॅक्सिमम फोर्स नसतो. मॅक्सिमम फोर्स कधी येईल? तुमचा 90 डिग्री अँगल असल्यावर. म्हणून आपण आयडियली अज्युम करतो की 90 डिग्री अँगल आहे. तुम्हाला तरी 12th लेवलला 90 डिग्री अज्युम करूनच प्रॉब्लेम्स येतात. तुम्हाला जेव्हा आपण मोटर्स वगैरे बघतो तेव्हा हे अँगल कन्सिडर करावं लागतात. इंजिनिअरिंग लेवलला जाशाल तेव्हा हे अँगल कन्सिडर करावं लागतील. तुम्हाला तरी एवढे हार्ड प्रॉब्लेम्स नाही आहेत.
सो बेसिकली थिटा अँगल या दोघांमधला. सो क्यू व्ही डी बी. आणि जर मी ते थिटा ऍझ्युम केला की 90 डिग्री आहे, म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू काय येईल माझी 1. आणि जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर हे काय राहील क्यू व्ही डी इंटू एन कॅप. म्हणजे हा आला माझा मॅक्सिमम फोर्स. ठीक आहे. म्हणून हा परपेंडिक्युलर मध्ये येतो. फोर्स पण काय येतो परपेंडिक्युलर मध्ये येतो. जेव्हा व्ही डी आणि बी परपेंडिक्युलर असेल एकमेकांना आयडियली, तर मॅक्सिमम फोर्स पण काय येतो तुमचा परपेंडिक्युलर मध्ये येतो. सो तुम्हाला काय मिळालं इथे इक्वेशन फोर्सचं. फोर्स इज इक्वल्स टू क्यू व्ही डी बी इंटू एन कॅप. आता तुम्हाला आठवतंय तुम्ही व्हीडी साठी काहीतरी इक्वेशन काढलं होतं. व्हीडी साठी काय काढलं होतं आपण आय एल बाय क्यू. आपण ते रिप्लेस करूया. फोर्स इज इक्वल्स टू क्यू आय एल बाय क्यू इंटू बी एन कॅप. सो इथे क्यू क्यू काय होईल कॅन्सल होऊन जातील, कॅन्सल आउट होतील आणि तुम्हाला इक्वेशन काय मिळेल बी आय एल एन कॅप. सो हे सुद्धा तुमचं इक्वेशन आहे. ठीक आहे. आणि मॅक्सिमम मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन द वायर ऑन द पोर्शन ऑफ अ स्ट्रेट वायर हॅव्हिंग अ लेंथ एल. सो हा काय मॅक्सिमम फोर्स आहे. हे इक्वेशन कशासाठी निघालं मॅक्सिमम फोर्स साठी निघालं, जे तुमच्या वायर वरती ऍक्ट होतंय. आणि वायर कशी तुमची एवढं लक्षात ठेवा, वायर कशी तुमची स्ट्रेट वायर आहे. वायर कशी तुमची स्ट्रेट आहे. ठीक आहे. आता पहिले काय होत होतं ह्याच इक्वेशनला मी एफ इज इक्वल्स टू बी आय एल साइन थिटाही घेऊ शकते. बट मॅम तुम्ही तर पहिले सांगितलं होतं की बी एल व्ही साइन थिटा. तुम्हाला हे दोन इक्वेशन ना जास्त इम्पॉर्टंट आहे. फोर्स इज इक्वल्स टू बी एल व्ही साइन थिटा. हे पण मी प्रूफ करेल की हा पण एक इक्वेशन आहे बी एल व्ही साइन थिटा. बट आता कोणतं इक्वेशन तुमचं बी आय एल साइन थिटा. ठीक आहे. आपण हे इक्वेशन नंतर बघूया. सो मॅम तुम्ही काय सांगितलं की लाईक इथे थिटा इज द अँगल बिटवीन वेलॉसिटी अँड मॅग्नेटिक फील्ड. नाउ थिटा इज द अँगल बिटवीन whom 90 डिग्री. लाईक थिटा इज द अँगल बिटवीन वेलॉसिटी अँड बी. तुम्ही सांगितलं मॅम थिटा इज द अँगल बिटवीन वेलॉसिटी अँड बी. बट आता तर वेलॉसिटी नाहीये इक्वेशन मध्ये. आता थिटा अँगल कोणाकोणामध्ये, तर आता थिटा जो अँगल आहे तो तुमचा अँगल आहे लेंथ ऑफ द कंडक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड मध्ये. थिटा इज द अँगल बिटवीन लेंथ ऑफ द कंडक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड मध्ये. एक गोष्ट तुम्ही बघितली का, जर तुम्ही कंडक्टरची लेंथ अशी ठेवली आणि त्याच्यातून वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉनची डायरेक्शन काय आहे ही आहे, म्हणजे वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन आणि लेंथची डायरेक्शन काय सेम आहे. जर तुम्ही अशा प्रकारे कंडक्टरला मूव्ह केलं, मला सांगा लेंथ कशी कंडक्टरची आता थोडीशी वाकलेली आहे आणि त्याच्यामुळे वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन्स पण काय होतील थोडेसे वाकल्या जातील. तुमचे इलेक्ट्रॉन्स काय त्या पार्ट मधून मूव्ह होत आहेत ना, ते काय सरफेस मध्ये होत आहेत का, म्हणजे आपल्या इन्व्हायरमेंट मध्ये नाही होते ना, ते कंडक्टरच्या आतमध्ये मूव्ह होत आहेत. सो इथे काय आहे तुमचं वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन अँड लेंथ ऑफ द कंडक्टर हे काय दाखवतात सेम डायरेक्शन दाखवतात. म्हणून ह्या फॉर्म्युलामध्ये एफ इज इक्वल्स टू बी आय एल साइन थिटा. थिटा इज द अँगल बिटवीन लेंथ ऑफ द कंडक्टर अँड बी. ठीक आहे. ऍट द सेम टाइम तुम्ही तुमचं इक्वेशन पण बघत चला आणि नोटबुक पण बघत चला. सो आपण बघू नेक्स्ट लेक्चरला भेटूया. आय होप यू गॉट ऑल द थिंग्स. सी इन द नेक्स्ट लेक्चर.